मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की हेअर ट्रान्सप्लांटची गरज कुणाला जास्त भासते. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की हेअर ट्रान्सप्लांट कुणासाठी योग्य नाही. तर यामध्ये तरुण मुले म्हणजे त्यांचं वयोगट 18 ते 23 वयोगटातील जी काही मुलं असतात त्यांच्यामध्ये केस गळती चालू असते आणि जर त्यांच्या घरामध्ये त्यांना वडिलांना म्हणजेच अनुवंशिक घरात कुणालाही जर टक्कल असेल तर ते त्यांना ट्रान्सफर व्हायची शक्यता असते. त्यांचा जेवढा काही एरिया आहे तेवढ्या एरियापर्यंत या मुलांचीही केस जायची शक्यता असते. त्यामुळे जर केस गळती चालू आहे आणि तुम्ही या वयोगटात जर ट्रान्सप्लांट केला तर फ्रंटचे जे काही केस आपण ट्रान्सप्लांट केलेले असतात ते तसेच राहतात आणि मागील जे नैसर्गिक म्हणजे नॅचरल केस असतात ते हळूहळू जायची शक्यता असते. जोपर्यंत तुमची गळती थांबत नाही किंवा एक ठराविक घरातल्यांना जेवढं टक्कल आहे तेवढं टक्कल किंवा त्याबरोबरीने आपल्याला एक अंदाज येत नाही की एवढं आपलं केस जाणार आहेत तोपर्यंत तुम्ही ट्रान्सप्लांट करू नका. एक 24-25 वयोगटानंतर एक हेअरलाईन फिक्स होते आणि केस गळती पण कालांतराने हळूहळू थांबते. त्यानंतर तुम्हाला एक अंदाज येतो की इतकं टक्कल मला पडू शकतं आणि मी आता ट्रान्सप्लांट केलं तर चालेल. त्यामुळे जरी तुम्ही ट्रान्सप्लांट जरी केला फ्रंटला तर मागील केसांसाठी तुम्हाला मेडिसिन हे घेणं गरजेचं आहे. त्यामुळे शक्यतो थोडा थांबा आणि त्यानंतर तुम्ही ट्रान्सप्लांट करा. सेकंड पॉईंट म्हणजे ज्यांना आजार आहेत, आजार म्हणजे ज्यांना डायबेटीज आहे, ज्यांची शुगर मेडिसिन घेऊनसुद्धा कंट्रोल होत नाही, तर त्यांनी थोडं थांबून हेअर ट्रान्सप्लांट करावं. कारण जोपर्यंत शुगर कंट्रोल येत नाही तोपर्यंत साईड इफेक्ट म्हणजेच की जे काही जखमा असतात ते भरायची शक्यता खूप कमी होते. म्हणजेच त्याची प्रोसेस ही वाढत जाते. त्यामुळे जखमा लवकर भरणार नाहीत, रिकव्हरी लवकर होणार नाही. त्यामुळे शुगर कंट्रोल करून तुम्ही ट्रान्सप्लांट करा. ज्यांचा BP जास्त वाढलेला आहे, गोळ्या घेऊनसुद्धा कंट्रोल होत नाही, तर त्यांनी डॉक्टरांची कन्सल्ट करून टॅबलेट चेंज करून BP कंट्रोल करा आणि त्यानंतर ट्रान्सप्लांट करा. ज्यांना किडनीचे आजार आहेत, त्याचबरोबर ज्यांना हृदयाचे आजार्स आहेत, अशा लोकांनी त्या पर्टिक्युलर डॉक्टरांशी कन्सल्ट करून मगच हेअर ट्रान्सप्लांटचा निर्णय घ्यावा, नाहीतर शक्यतो थोडं थांबावं. नेक्स्ट पॉईंट म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स. ज्यांना थायरॉईडसारखे आजार आहेत, कंट्रोल नाही आहे थायरॉईडची लेवल, काही कारणास्तव झालेले जे काही हार्मोनल इम्बॅलन्स असतात त्यामुळे केस गळती ही जास्त प्रमाणात होत असते. ते रेग्युलर करून मग तुम्ही ट्रान्सप्लांटचा निर्णय घ्यावा. नेक्स्ट पॉईंट म्हणजे ज्यांचा पाठीमागचा डोनर एरिया जिथून आपण केस काढतो त्या एरियातले केस खूप पातळ असतील किंवा त्यांची वाढ खूप कमी प्रमाणात असेल आणि त्याची गळतीसुद्धा होत असेल तर अशामुळे काय होतं की ट्रान्सप्लांट करण्याचा एरिया जेव्हा मोठा असतो त्यावेळी डोनर एरिया कमी असल्यामुळे आपल्याला पुरेसे ग्राफ्ट तिथून निघत नाहीत आणि जे काही आपण लावणार आहोत तेही कमी पडतात. कमी पडल्यामुळे पूर्णपणे एरिया तुमचा कवर करणं पॉसिबल होत नाही. मग तुम्हाला रिपीट ट्रान्सप्लांटची गरज पडू शकते. त्यामुळे पहिल्यांदा तो डोनर एरिया दाट करण्यासाठी काही मेडिसिन्स असतात, त्या मेडिसिनचा वापर करून डोनर एरिया दाट करा. किंवा जर पॉसिबलच नसेल, डॉक्टरांनी जर हेअर ट्रान्सप्लांट करणं शक्य नाही असं म्हटलं असेल तर हेअर ट्रान्सप्लांट तुम्ही करू नका. अशाच काही स्किन किंवा हेअर रिलेटेड प्रॉब्लेमसाठी तुम्ही निर्मिती कॉस्मेटिक सर्जरी सेंटरला व्हिजिट करू शकता.